नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची ग्रंथालयानं प्रकाशित केलेली परका ही कादंबरी आणि आज भाग 17वा. आम्ही कल्याण स्टेशनला आलो, पण कल्याण स्टेशनवरून रामबाग किंवा चिकणघर इथे जायला आम्हाला रिक्षाच मिळेना. त्या दिवशी कल्याणमध्ये मोठी दंगल पेटली होती. त्याचा परिणाम आत्ताही जाणवत होता. जवळजवळ 1.5 तासानंतर आम्हाला रिक्षा मिळाली. आम्ही घरी आलो. त्या दिवसानंतर पुढचे 4-5 दिवस मी, माझी पत्नी आणि मुलगा प्रवीण घराच्या बाहेरसुद्धा पडलो नाही. मी तर चांगला आठवडाभर माझ्या घरातच थांबलो. ऑफिसला जायचं नावसुद्धा घेतलं नाही. ह्याच काळात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ किसननगर ठाणे इथे कामाला असलेला माझा छोटा भाऊ संजय मात्र अशा भीतीदायक वातावरणामध्ये सुद्धा अगदी न चुकता कामाला जात होता. दंगल बंद व्हायची काही लक्षणं दिसत नव्हती. आम्ही सगळे चिंतेत होतो. संजय मात्र कल्याण इथून किसननगर ठाणे इथे दररोज कामावर जात होता, कारण तो नवीनच नोकरीवर रुजू झाला होता. त्यामुळे रजा घेणं, दांडी मारणं त्याला शक्य नव्हतं. शिवाय त्याचं काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये गणलं जात होतं. आत्ता हे लिहिताना काही वाटत नाही आहे, पण त्यावेळी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवत असताना एक एक दिवस 1 वर्षाचा असल्यासारखं वाटत होतं. कधी काय घडेल ही भीती नेहमी मनात घर करून बसली होती. फार पंचायत झाली होती. तो आयुष्यातला एक भयानक अनुभव होता, विसरून जावा असा. पण विचार केला तरी तो कधीच विसरता येणार नाही. जोवर श्वासात श्वास आहे तोपर्यंत ही 6 डिसेंबर लक्षात राहणारच. आम्ही सुद्धा त्या वातावरणात अडकून पडलो होतो आणि जीव मुठीत घेऊन वावरत होतो. आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो ही परमेश्वराची कृपा म्हणायची. बाबरी मशीद प्रकरणानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीच्या काळात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातल्या माझा भाऊ संजय याच्यावर कामाचा खूप ताण होता. त्याच्या जाण्या येण्याच्या वेळा नक्की नसायच्या. तो ड्युटीवर गेला की परत घरी येईपर्यंत फार काळजी लागायची. दंगल कधीही भडकेल असंच वाटत होतं. दंगल शांत व्हायची चिन्ह दिसत नव्हती. सगळेजण तणावग्रस्त होतो. एक एक दिवस तणावात का होईना पण जात होता. त्याच काळात एक दिवशी संजयच्या पोटात अतिशय दुखायला लागलं. संजय तसा प्रकृतीनं कणखर, अत्यंत सहनशील, पण त्या दिवशी त्याच्या पोटात होणाऱ्या वेदना त्याला अगदी असह्य झाल्या. तसं त्याच्या पोटात अगोदर अनेक दिवसांपासून दुखत होतं, पण तो त्याबद्दल कोणाला काही बोलला नव्हता. पोटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत तो तसाच कामावर जात होता. त्या दिवशी मात्र त्याच्या पोटातल्या वेदना असह्य झाल्यामुळे तो स्वतःहून जवळच्या डॉक्टरकडे गेला. औषधं घेऊन आला. पण औषधं घेऊनही फारसा काही फरक पडलेला नाही हे मला समजताच मी त्याला माझ्याकडे घेऊन आलो. त्याला आमच्या कल्याण इथल्या डॉक्टरकडे नेलं. औषधोपचार केले, पण त्यांनीही काहीच फरक पडला नाही. औषधं घेऊनसुद्धा बरं वाटत नाही म्हटल्यावर मी आणि सुरेशनी त्याच्या आजाराबाबत गंभीरपणे चर्चा केली. गावी असलेला मोठा भाऊ आबा त्यांच्याशी सुद्धा बोललो आणि निर्णय घेतला की मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात त्याला तपासणीसाठी घेऊन जायचं. सेंट जॉर्ज रुग्णालयातल्या वरिष्ठ डॉक्टरांची मी ओळख काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये त्याला तपासायला घेऊन गेलो. तिथे त्यांनी त्याला तपासला. 3-4 दिवसाच्या गोळ्या औषधं दिली, पण त्याही औषधांमुळे काहीही फरक पडला नाही. 3 दिवसांनी पुन्हा आम्ही संजयला घेऊन सेंट जॉर्ज रुग्णालयात गेलो. तिथले सर्जन डॉक्टर पारेख यांना भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्या ऑपेरा हाऊस इथल्या खाजगी दवाखान्यात कन्सल्टन्सीमध्ये या. तिथे मी तुम्हाला तपासतो, काही चाचण्या सांगतो, त्या करून घ्या. त्याप्रमाणे आम्ही त्याच दिवशी संजयला घेऊन सर्जन डॉक्टर पारेख यांच्या खाजगी कन्सल्टन्सीत तपासायला गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टर पारेख यांनी संजयच्या रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी करून घ्यायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही रक्ताची तपासणी करून घेतली, सोनोग्राफी केली. त्याचा रिपोर्ट आला. संजयच्या ब्लॅडरमध्ये 3 लहान लहान स्टोन आढळून आल्यामुळे डॉक्टर पारेख यांनी तातडीनं किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचा सल्ला दिला. मुंबईतली दंगल शमली नव्हती. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं तेही निश्चित होत नव्हतं. संपूर्ण मुंबईमध्ये केव्हा दंगल उसळेल हे सांगता येत नव्हतं. सगळीकडे भीतीचं वातावरण. संजयच्या पोटातल्या दुखण्याच्या वेदना दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे ऑपरेशन तातडीने करणं आवश्यक होतं. मग आम्ही तातडीनं निर्णय घेतला आणि मुंबईतल्याच हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं निश्चित केलं.
डॉक्टर पारेख यांनी संजयला 23 जानेवारी 1992ला ॲडमिट केलं. पुन्हा काही चाचण्या झाल्या. 2 दिवसानंतर संजयचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. संजयच्या ऑपरेशनच्या वेळी मी आणि सुरेश उपस्थित होतो. ऑपरेशन झाल्यानंतर संजय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये झोपत होतो आणि हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जाऊन जेवत होतो. काही दिवसांनी संजयला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला. मात्र बाहेरचं वातावरण निवळलेलं नसल्यामुळे काही दिवस त्याला सुरेशच्या घरी ठेवलं. पुढे 10 दिवसांनी त्याला विश्रांतीसाठी कल्याणला माझ्या घरी घेऊन गेलो. माझ्या घरी 15 दिवस राहिल्यानंतर संजय पुन्हा कामावर हजर झाला आणि तोपर्यंत मुंबईतली दंगल बरीचशी आटोक्यात आली होती. नोकरीनिमित्त आम्ही तिघे भाऊ मुंबईत होतोच. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतंच. गावाकडेही सगळं ठीकठाक होतं. गावी आबा, आई वडील आणि भीमराव हे एकत्र राहत होते आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळेजण एक विचारानं राहत होते. आजारपण मात्र आमची पाठ सोडायला तयार नव्हतं. संजयच्या किडनी स्टोनच्या ऑपरेशननंतर काही दिवसांनी माझे वडील आजारी पडले. त्यांना पॅरालिसिस झाला होता. उपचारासाठी त्यांना बारामतीच्या गिरिराज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पूर्ण 1 महिना ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मात्र वेळेवर घेतलेल्या उपचारांचा गुण चांगला आला. नियमित उपचार घेतल्यानंतर बाबा 95% बरे झाले. हिंडायला फिरायला लागायला लागले. आमच्या आईवडिलांचा, मायेचा, आम्हाला सर्व भावंडांचा मोठा आधार होता. आपली 5ही मुलं, सुनं आणि नातवंड एकत्र राहावीत, आपल्या जवळ असावीत अशी माझ्या आईची फार मोठी इच्छा होती. ती तसं नेहमी बोलूनसुद्धा दाखवत होती, पण ते शक्यच नव्हतं ना. एक तर नोकरीसाठी आम्ही तिघेजण घरापासून दूर मुंबईत होतो, हे एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहण्याच्या जागेअभावी एकत्र राहणं शक्य नव्हतं. पण सणावाराला काही कारणांनिमित्त आम्ही अधूनमधून एकत्र येतच होतो. आईवडिलांच्या बरोबर राहत होतो. आम्हा 5 भावंडांपैकी 4घांचे विवाह झाले होते. संजय एकटाच बिनलग्नाचा राहिला होता. एकदा आम्ही सगळी भावंड दिवाळीनिमित्त गावी एकत्र आलो होतो. आई म्हणाली, यंदा संजयचं लग्न करायला पाहिजे. आता आईनीच सांगितल्यावर संजयचं लग्न ठरवायची गडबड सुरू झाली. संजयसाठी मुली बघणं सुरू झालं. आबा, मोठी बहिणी आणि आई मुलगी बघायला जायला लागले. एक मुलगी आईला पसंत पडली, बोलणी झाली आणि 2 जून 1994ला मोरगावमध्ये संजयचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. त्याच्या विवाहासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक, पाहुणेरावळे, मित्रमंडळी आली होती. आता माझा धाकटा भाऊ सुरेश मुंबईतच नोकरी करत होता. तो मुंबईत पोलीस दलात होता. आम्हा 5 भावंडांपैकी 4 भावंड नोकरी करत होती, सरकारी नोकरी, आणि 4 जणांपैकी 3 जण घरापासून दूर होते. रामचंद्र आबा शिक्षक म्हणून नोकरीला लागला होता. मी मुंबईत सचिवालयात नोकरीला लागलो. अशा प्रकारे आम्ही 3 भाऊ शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे घराबाहेर पडलो, घरापासून दूर गेलो. भीमराव वडिलांबरोबर असायचा आणि संजय तर लहानच. त्याचा घरात काम करण्याचा किंवा आईवडिलांना मदत करण्याचा ओढा कमीच होता. संजयसुद्धा आता नोकरीला लागला. माझ्या आईची इच्छा होती की आपली सगळी मुलं आपल्याबरोबर असावीत, एकत्र राहावीत. पण आम्ही तिघे बाहेरगावी गेल्यामुळे तिला फार वाईट वाटत असे. ती वरचेवर रडत बसायची. ती रडायला लागली की माझे वडील तिला समजवत असत की राधे, आपण अशिक्षित असल्यामुळे आपलं जीवन काबाड कष्ट करण्यात, दुसऱ्याची उष्टी खरकटी खाण्यात, लोकांच्या शिव्या खाण्यात आणि अंधश्रद्धेत गेलं. इतकंच नाही तर अस्पृश्यतेचं जोखड खांद्यावर घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं आयुष्य गावोगाव भटकण्यात गेलं. जर आपली मुलं आज शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेरगावी गेली नाहीत तर त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षाही बिकट होईल. आणि ते तुला आवडेल का? तेव्हा तू रडू नकोस आणि मुलांच्या प्रगतीच्या आड येऊ नकोस. आमच्या आईनं काबाड कष्ट करून, प्रसंगी स्वतः उपाशी राहून, चिमणीसारखे घास भरवत, थंडी वारा कशाचीही पर्वा न करता मायेच्या पदराखाली मुलांना मोठं केलं होतं. त्यामुळे मुलं दूर गेल्यानंतर तिला दुःख होणं साहजिक होतं. माझी वडील तिची समजूत काढताना पाखरांची गोष्ट सांगत असत. पंख फुटल्यावर पाखरांची पिल्लं घरटं सोडून भुर्र करून उडून जातात. मुलांचंही तसंच आहे, त्याचं आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. आईची तात्पुरती समजूत पटायची, पण ती आमच्या वाटेकडे डोळे लावून असायची. याबाबतचा एक प्रसंग आजसुद्धा माझ्या चांगलाच लक्षात आहे. त्या काळी आता मोबाईलसारखी सोय नव्हती. गावात टेलिफोनसुद्धा एखाद दुसरा असायचा. म्हणजे एक तर गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये आणि इतर 1-2 घरांमध्ये टेलिफोन होता त्या काळी. आमच्या घरासमोर असलेल्या नारायण जाधव यांच्या कापडाच्या दुकानात टेलिफोन होता. आमच्या आईवडिलांची खुशाली विचारायची असली किंवा त्यांच्याशी काही बोलायचं असलं तर आम्ही त्यांच्या दुकानात फोन करायचो.
मग नारायण जाधव आमच्या घरातनं माझ्या आईवडिलांना बोलवून आणत किंवा आमचा निरोप देत असत. 20 ऑक्टोबर 1984चा दिवस होता. मी नारायण जाधवांच्याकडे फोन करून आईवडिलांच्या भेटीसाठी मी उद्या म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीसाठी गावात येतोय असा निरोप ठेवला. तेव्हा आम्हाला मुंबईहून गावी मोरगावला यायचं असेल तर कोयना एक्सप्रेसनं जेजुरीपर्यंत यायचं आणि तिथून मग मिळेल त्या वाहनानं मोरगावला यायचं असं करावं लागत होतं. किंवा मुंबई सेंट्रल इथून मुंबई गिरवी एस टीनं पहाटे 4 वाजता जेजुरी या ठिकाणी उतरून मग आम्ही मोरगावात दाखल होत होतो. मी उद्या म्हणजे 21 तारखेला मोरगावला घरी येतोय असा निरोप ठेवल्यानंतर मला काही अडचणीमुळे त्या दिवशी गावी जाणं शक्यच झालं नाही आणि येता येणार नाही हे घरीसुद्धा कळवता आलं नाही. त्यामुळे मी यायच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून आई माझी वाट बघत बसली होती. मी घरी न आल्यानं ती माझ्या वडिलांना सारखी विचारायची की बाप्पू अजून आला का नाही. वडील काहीतरी कारण सांगायचे आणि तिची समजूत काढायचे. दुसऱ्या दिवशी मी मुंबई सेंट्रलवरनं एस टीने निघालो. पुण्यात स्वारगेटला आलो. स्वारगेटहून जेजुरीला आलो. पण मी जेजुरीला पोचलो तेव्हा रात्री 10:30 वाजले होते. रात्री 10:30 नंतर जेजुरीहून मोरगावला जायला एस टी किंवा इतर प्रवासी वाहनं नव्हती. मिळाला तर एखादा बारामतीकडे जाणारा ट्रक किंवा टेम्पो. मी जेजुरीत मोरगावला जाण्याकडे जो रस्ता आहे त्या रस्त्यावर येऊन उभा राहिलो. सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं. रात्री 12:30 वाजता एक ट्रक मोरगाव मार्गे बारामतीला जाण्यासाठी आला. मी हात केला, ड्रायव्हरनं ट्रक थांबवला. मला घेतलं, ट्रकमध्ये बसलो, मोरगावात आलो. तेव्हा रात्रीचे 1:45 वाजले होते. मी चालत चालत घरी पोचलो तर माझी आई घराच्या अंगणात माझी वाट बघत बसली होती. रात्री 2 वाजता. ती 2 दिवसांपासून माझी वाट बघत होती. तेव्हा एस टी बस आमच्या घरासमोर थांबत असे. पुण्याहून येणाऱ्या प्रत्येक बसकडे, ट्रककडे ती माऊली बघत होती. या माऊलीची कितीही निस्पृह माया नाही का. आईची केवळ माझ्यावर नाही तर आमच्या प्रत्येक भावंडांवर तेवढीच माया होती, तेवढाच जीव होता. माझी रजा संपली. मी परत मुंबईला जायला निघालो. मला जाताना बघून आईला फार वाईट वाटत होतं, काळजी वाटत होती. तिच्या डोळ्यातनं आसवं व्हायला लागली होती. वडील तिला समजवताना म्हणाले, एखादी पक्षिणी पिलांना जन्म देते, ती त्या पिलांना लहानाचं मोठं करते. पिल्लं लहान असताना स्वतः दूर जाऊन चोचीतनं चारा आणून पिल्लांना भरवते, त्यांचं रक्षण करते. जेव्हा पिल्लं मोठी होतात, उडायला सक्षम होतात, त्यांच्या पंखामध्ये बळ येतं, तेव्हा ती पिल्लं आईवडिलांपासून दूर उडून जातात. लांब उडून गेलेली पिल्लं स्वतःचं अन्न शोधतात. आईचा आधार न घेता दूर जाऊन राहतात. पुन्हा त्या पिल्लांची आणि त्यांच्या आईची भेट होते का नाही हे परमेश्वराला माहिती. ते आईला सांगायचे की मुलं आता मोठी झाली आहेत, शिकली आहेत, नोकरी करतायत, कामाधंद्याला जात आहेत, तर ती जाताना तू रडू नकोस, त्यांना हसून निरोप दे. ती परत येणार आहेत, त्यांना आनंदानं जाऊ दे. त्यांचं हे सांगणं आईला पटत असे. ती रडायची, थांबायची आणि आम्हाला निरोप देण्यासाठी जड अंतःकरणानं एस टी स्टँडवर यायची. कधीही आम्ही घरी येणार हे समजलं की ती घरासमोरचं अंगण, संपूर्ण घर, परिसर स्वच्छ ठेवायची. आमच्या स्वागतासाठी आतुरतेनं आमची वाट बघत बसायची. आम्ही सगळी भावंडं नोकरीधंदा सांभाळून आनंदात राहत होतो. कासवाच्या गतीनं का होईना सगळ्यांची परिस्थिती सुधारत होती. आम्हाला चांगल्या शाळेत नाही शिक्षण घेता आलं, पण आम्हा 3 भावांच्या मुलांना मुंबईमध्ये चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेता आलं. अपवाद माझ्या मोठ्या मुलाचा, प्रवीणचा. मला सतत राहण्यासाठी जागा बदलाव्या लागत असल्यामुळे परिस्थिती असूनसुद्धा त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नाही शिकवता आलं. ह्या गोष्टीची मला आजसुद्धा खंत आहे. माझा दुसरा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या सेंट्रल बोर्डातनं 12वी करून पदवीधर झाला आणि आत्ता तो परदेशात आहे. आमचं सगळं कुटुंब उच्च शिक्षित झालेलं आहे. विधानमंडळामध्ये असल्यामुळे मला अनेक शासकीय कामांनिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर जावं लागत होतं. त्यामुळे अनेक वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या ओळखी वाढल्या. शासकीय कामानिमित्त अनेकांची जवळीक निर्माण झाली. आमच्या समाजातले आणि इतरही अनेक लोक छोट्या मोठ्या कामांसाठी माझ्याकडे येत असत. मी सुद्धा त्यांची शासकीय कामं होण्यासाठी माझ्या परीने जास्तीत जास्त त्या सगळ्यांना मदत करत होतो. शासकीय नोकरीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही याची मला पूर्ण जाणीव असल्यामुळे अतिवृष्टी असो, आजारपण असो, ट्रेन बंद असो, मी माझ्या कार्यालयात नेहमी वेळेत जात होतो. दस्तूर खुद्द पोलिसांवरही कसा अन्याय होतो याची अत्यंत विश्वसनीय गोष्ट मला सांगण्यात आली होती. तेव्हा मी नागपुरात होतो हिवाळी अधिवेशनासाठी. ही सन डिसेंबर 2003 मधली घटना.
मी 3 डिसेंबर 2003 रोजी मुंबईहून हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला चाललो होतो. माझ्याबरोबर मंत्रालयातील आणि विधानमंडळ सचिवालयातले काही अधिकारी, कर्मचारी, सहकारी होते. मुंबईहून नागपूरचं रिझर्वेशन करून आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो. ट्रेनमध्ये सुनील झोरे, रामनाथ काठे, पंढरीनाथ पाटील आणि अनेक माझे अधिकारी मित्र आणि मी खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो. काही वेळानं मला थोडी झोप आल्यासारखं झालं म्हणून मी स्लीपर कोचवर जरासा आडवा झालो. एवढ्यात माझ्या शेजारच्या मोबाईलची रिंग वाजली. माझ्या सहकार्यानं फोन उचलला आणि हॅलो म्हणाला. त्यानंतर बराच वेळ तो एक अक्षरही न बोलता नुसता ऐकत राहिला. त्याच्या हां हूं बरं असं म्हणण्यातसुद्धा चिंतेचा सूर होता. मी त्याला विचारलं, काही काळजीची गोष्ट आहे का, मी काही मदत करू का? तर तो काहीशा तुटक स्वरात म्हणाला, काही नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो. नंतर त्यांनी सांगितलं की त्याचा भाचा मुंबई पोलीस दलात आहे आणि त्यालाच एका प्रकरणात गुंतवून अटक करण्यात आली आहे. त्याबाबत त्याच्या भाच्याच्या एका सहकार्याचा त्याला फोन आला होता. असं त्यांनी सांगितल्यावर मी काहीसा सावध होऊन त्याचं बोलणं ऐकायला लागलो. पोलिसालाच अटक म्हणजे वेगळंच प्रकरण दिसतं आहे. माझा एक भाऊ मुंबई पोलीस दलात आहे. मी त्याला सांगितलं, म्हटलं कदाचित त्याची तुम्हाला मदत होऊ शकेल असं मला वाटतं. तर तो म्हणाला, नाही, हे प्रकरण गंभीर आहे. त्याला सूड भावनेनं गुंतवलं गेलं आहे. कोणी काहीही करू शकणार नाही. या तिघा-चौघांना अडकवण्यात आलं आहे. मी कालच भेटलो होतो येताना, पण तो नेहमीसारखा होता. त्याच्या बोलण्यात किंवा चेहऱ्यावर कुठेही काही चिंता नव्हती, टेन्शन नव्हतं. एवढंच नाही तर मी ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्याचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं. मग हे अचानक काय झालं असावं? त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडे कुठनं उत्तर. आम्ही पूर्णपणे नागपूर अधिवेशनाच्या मानसिकतेत होतो. नंतर त्यांनी काढलेल्या माहितीनुसार त्याच्या भाच्याला आणि त्याच्याबरोबरच्या त्याच्या पोलीस स्टेशनमधल्या आणखीन 4 हवालदारांना म्हणजे एका खास ड्युटीवर असलेल्या एका संपूर्ण डिटेक्शन स्टाफला अटक झाली होती. त्यामध्ये एका महिला खबरीचा समावेश होता. त्याची हकीकत ऐकताना माझी झोप उडाली. मी उठून बसलो. खिडकीतनं बाहेर बघायला लागलो. अंधाऱ्या रात्री ट्रेन रुळावरनं धावत नाही तर रानातनं सायरावैरा पळती असा भास व्हायला लागला मला. गाडीचा वेग भेसूर वाटत होता. मी बाहेर बघत होतो पण मला दिसत काही नव्हतं. माझ्या अंगावरची शाल बाजूला पडली होती. ट्रेनच्या AC डब्यातसुद्धा अंगाला दरदरून घाम आणि कंप सुटायला लागला. डोकं भणभणायला लागलं. हे सगळं समजण्यापलीकडचं होतं. माझा सहकारी खूप टेन्शनमध्ये होता. त्याला एक प्रश्न सतावत होता की असं काय घडलं असावं की सकाळी ऑन ड्युटी असलेल्या त्याच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली, कशासाठी केली? विचारातच सकाळ कधी झाली कळलं नाही. आम्ही नागपूर रेल्वे स्टेशनवर आमचं सामान घेऊन उतरलो. सकाळी नागपूर स्टेशनवर उतरण्यापूर्वी मी माझ्या मुंबई पोलीस दलात असलेल्या भावाला घडलेली घटना सांगितली होती. त्या रात्री माझा भाऊ ठाण्यालाच होता. त्याला पोलीस स्टेशनला गेल्यावर समजलं की अटक केलेल्या त्या 4ही पोलिसांना कुलाबा पोलीस स्टेशनला हलवण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावं सांगण्यात आली. या 4 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 3 जण विमुक्त जाती आणि भटक्या जमातींपैकी होते. रजा टाकून मुंबईला जाऊ का असं त्यांनी मला विचारलं. पण मुंबईला जाऊन तरी तो काय करणार होता? फार तर आपल्या भाच्याची भेट घेता आली असती. इथे नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू होतं. इथे त्याच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. महाराष्ट्राचे सगळे मंत्री, आमदार इथे नागपुरात होते. मग मी त्याला सल्ला दिला की त्याला जेवढं काही शक्य आहे ते त्यांनी नागपुरात राहून करावं. त्यालाही ते पटलं. मग त्यांनी परिचित अधिकारी, मंत्री यांच्याकडे त्याचा विषय मांडला. त्याला मुंबईहून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती येतच होती. ते कम्प्युटरचे डुप्लिकेट पार्ट, टोनर, कार्ट्रेज यांच्या विक्रीचं प्रकरण होतं. हे पार्ट कुलाबा, फोर्ट आणि कप परेड या भागातून आणून विकले जात होते. हा प्रकार बराच महिन्यापासून चालू होता. एक दिवशी डिटेक्शन स्टाफ आणि त्यांचे पोलीस अधिकारी यांना त्याबाबत खात्रीलायक खबर मिळाली. तपासाअंती कम्प्युटरचे सुटे भाग, कम्प्युटर टोनर आणि कार्ट्रेज कुलाबा, फोर्ट आणि कप परेड इथून येत असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याप्रमाणे वरील ठिकाणी येणारं साहित्य जप्त करा अशी पोलीस स्टेशनवर ऑर्डर आली. ते काम दिवसपाळीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आलं. मिळालेली कामगिरी फते करण्यासाठी, डुप्लिकेट माल जप्त करण्यासाठी ते पोलीस कर्मचारी गेले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की सदर अफरातफरीला संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची संमती आहे. त्यामुळे बनावट असलेले ते कम्प्युटरचे पार्ट, टोनर, कार्ट्रेज यांची संबंधित गुन्हेगार सर्रास विक्री करत होते. या मोहिमेवर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं काम फते केलं. पण ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानं ते मोहिमेवर गेले होते त्या कुर्ला पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं या कर्मचाऱ्यांच्या नावांची पोलीस स्टेशनच्या रजिस्टरमध्ये नोंद केलेली नव्हती. याला पोलीस खात्यात पोलीस डायरी केली नव्हती असं म्हणतात.
कधीकधी पोलीस खात्यात अंतर्गत वाद असतात, त्यामुळे असं झालेलं असावं. वरिष्ठांच्या आदेशानुसार दिवसपाळीचा पोलीस दलाचा संपूर्ण डिटेक्शनचा स्टाफ कप्परेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेला होता. त्यांनी कम्प्युटरचे सुटे डुप्लिकेट भाग विकणारे 4 लोकांना पकडलं आणि त्यांना घेऊन ते कुर्ला पोलीस स्टेशनला येत होते. तेव्हा हा प्रकार घडला. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसा प्रकार घडला आणि बनावट पार्ट विकणाऱ्या टोळीच्या म्होरक्यानं त्याच्या सवयीच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली की काही गुंड लोक माझ्या 4 लोकांना पळवून नेत आहेत. त्यांनी तक्रार नोंदवताच ताबडतोब त्याच्या लोकांना, म्हणजे प्रत्यक्षात गुंडांना अटक करून नेणाऱ्या, म्हणजे प्रत्यक्षात सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पकडलं आणि त्यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस रजिस्टरमध्ये नोंद न करण्याच्या हलगर्जीपणामुळे या 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेचा वृत्तांत नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्याचे गृहराज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून कथन करण्यात आला. पण त्यात सगळ्यांनी सांगितलं की अधिवेशन संपल्यावर मुंबईला गेल्यानंतर आपण या प्रकरणाकडे लक्ष देऊ. अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असला तरी नागपुरात राहून काही करता येत नव्हतं. त्या पोलीस कर्मचाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना जामीन मिळणंही कठीण झालं होतं. आणि हे कमी झालं म्हणून का काय, भरीसभर म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेचं कलम 311(2) ब लावलं आणि चौकशीही न करता कामावरनं बडतर्फ करून टाकलं. हा तर त्यांच्यावर झालेला केवळ अन्याय नाही तर अत्याचार होता. नागपूर अधिवेशनाच्या कालावधीत माझ्या त्या सहकार्यानं त्याचे घनिष्ठ संबंध असणाऱ्या आमदारांची, मंत्र्यांची भेट घेतली. गृह विभागातल्या संबंधित अधिकाऱ्यांना तो भेटला. पण सगळेच अधिवेशनाच्या कामकाजात गुंतलेले. अधिवेशन संपल्यानंतर त्या प्रकरणाकडे लक्ष देऊ असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. 5 ते 6 आमदार तत्कालीन गृह विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांना येऊन भेटले. नेमकं त्याच काळात तेलगी प्रकरण गाजत होतं. परिणामी साहजिक गृहमंत्र्यांचं त्यात जास्त लक्ष होतं. मात्र या 4ही पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला ही गोष्ट काही आमदारांना, गृहमंत्र्यांना आणि गृह विभागातल्या अधिकाऱ्यांना पटवून देण्यात ते यशस्वी झालेले होते. नागपूर अधिवेशन संपलं. सगळे मुंबईत परत आले. पोलीस बडतर्फी प्रकरणातल्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालले होते. मी सुद्धा माझ्या परीनं मदत करतच होतो. मुंबईतले नामांकित वकील त्यासाठी उभे केले होते. न्यायालयासमोर सर्व बाजू मांडण्यात आल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला. या सगळ्या प्रवासात अनेकांची फार मोठी मदत झाली. ही सगळी मोठी किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती. पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या पोलिसांचं निवेदन तयार केलं गेलं. त्यात नमूद करण्यात आलं की 4ही कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य बजावत असताना अटक झाली आहे. सदर अटक अन्यायकारक आहे. त्यांना भारतीय राज्यघटनेतलं कलम 311(2) ब लावण्यात आलं आहे, ते रद्द करावं असंही त्यात नमूद करण्यात आलं. सदर अर्ज महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांनी तो अर्ज अभिप्रायासाठी पोलीस आयुक्त मुंबईकडे पाठवला. पोलीस आयुक्तालयानं त्याच्या प्रतिउत्तरादाखल महाराष्ट्र शासनाला कळवलं की अटक झालेले 4 पोलीस कर्मचारी यांच्यावर कायद्यानुसार कलम लावलेलं आहे. या कलमानुसार अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलिसांना कुठेही दाद मागता येत नाही किंवा त्यांच्या विनंती अर्जावर किंवा त्यांनी दिलेल्या निवेदनावर पुनर्विचार केला जात नाही. त्याची विभागीय चौकशी किंवा साक्षी पुरावे मान्य केले जात नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेल्या अर्जाचा विचार करणं संयुक्तिक होणार नाही. सबब या 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. पोलीस आयुक्ताकडनं आलेल्या या अभिप्रायामुळे सर्वांची निराशा झाली. सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडलं होतं. सगळे संभ्रमात होते. हे असलं कसलं कलम जे माणसाला दया दाखवत नाही. एकीकडे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगाराला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून न्याय मागता येतो. कदाचित तो न्यायाला धरून नसेलही, पण चुकलेल्या माणसाला दया दाखवण्याची तरतूद घटनेत आहे. दयेचा अर्ज करणाऱ्यांची आणि त्यातनं सुटका होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या विचारांती मी या 4 लोकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकडे पुन्हा अर्ज केला. त्यात नमूद केलं की आमचं म्हणणं फक्त ऐकून घ्या आणि मग तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. त्यावर पोलीस आयुक्तालयानं पुन्हा सांगितलं की आजपर्यंत या कलमाला कुणीही चॅलेंज केलेलं नाही. ज्यांना या कलमातर्फे बडतर्फ केलं आहे त्यातला एकही कर्मचारी आजपर्यंत खात्यात परत आला नाही किंवा त्याला खात्यात घेण्यात आलं नाही. असा इतिहास आहे. त्यांच्या आलेल्या नकारार्थी उत्तरावर बसून जमणार नव्हतं. त्या नाहक 4 लोकांचा बळी चालला होता. त्यांचे संसार उघड्यावर पडले होते. त्यांच्या नातेवाईकांच्या, बायका मुलांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. या प्रकरणामुळे घरांची त्यांच्या वाताहात सुरू झाली होती. आम्ही त्यांना विश्वास दिला, शांतपणे विचार केला आणि निवेदन तयार केलं. त्या निवेदनात लिहिलं
की भारतीय राज्यघटनेतल्या कलम 311(2)(ब) हे कलम असं सांगतं की पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी राष्ट्राच्या हिताच्या विरोधात काम केलं असेल किंवा त्यांनी केलेल्या कृत्यानं संबंध राज्यात देशाची बदनामी झालेली असेल किंवा त्यांच्या कृत्यामुळे त्यांची संपूर्ण समाजात दहशत निर्माण झाली असेल तर अशा गुन्हेगारांबाबत विभागीय चौकशी किंवा न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत ठेवणं राष्ट्रहिताच्या दृष्टीनं योग्य होणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना दया दाखवणं योग्य होणार नाही. म्हणून त्यांना कुठलीही संधी न देता बडतर्फ करण्याची तरतूद आहे. पण सदर प्रकरणात बडतर्फ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी असा कुठलाही गुन्हा केला नाही. त्यांच्या हातून देशद्रोहाचा गुन्हा घडलेला नाही. त्यांची समाजात कुठल्याही प्रकारे दहशत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशानुसार ते दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्य बजावायला गेले होते आणि आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना अटक झाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या चारही जोडांकडनं समाजात कुठली दहशत निर्माण होईल असं काही घडलेलं नाही. बडतर्फ झालेले पोलीस कर्मचारी साक्षीसाठी कधीही बोलावलं तरी हजर राहण्यासारखे आहेत. त्यानुसार बडतर्फ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर विचार करता येईल किंवा उत्तराबाबत पोलीस आयुक्त यांच्याकडून आलेल्या उत्तराबाबत राज्याचा सदर प्रस्ताव गृह विभागानं शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून अभिप्राय घ्यावा अशी लेखी विनंती संबंधित विभागाकडे केली. त्या अनुषंगानं सदर प्रस्ताव गृह विभागानं पुनर्विचारासाठी विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवला. या प्रस्तावाबाबत विधी आणि न्याय विभागानं असं प्रस्तुत केलं की मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटना कलम 311(2)(ब) अन्वये 4 पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं. हा निर्णय योग्य नाही. नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे गृह विभागामध्ये बडतर्फ झालेल्या या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना साक्षीसाठी बोलवून घ्यावं, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात यावं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शासनाच्या गृह विभागानं योग्य तो निर्णय घ्यावा. या अभिप्रायानुसार 4ही बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकण्याची किंवा साक्ष देण्याची परवानगी शासनानं मान्य केली. त्यांना गृह विभागाच्या मंत्र्यांसमोर साक्षीसाठी बोलावण्यात आलं. त्यांनी त्यांचं म्हणणं सविस्तरपणे शासनासमोर मांडलं आणि चर्चेअंती शासनानं असा निर्णय घेतला की मुंबई पोलीस आयुक्त यांनी या 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर भारतीय राज्यघटनेच्या कलम 311(2)(ब) नुसार केलेली कारवाई चुकीची आहे. त्यांनी केलेला गुन्हा अशा प्रकारचा गंभीर नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी केलेली या कलमान्वये केलेली कारवाई मी रद्द करतोय. या 4 पोलीस कर्मचाऱ्यांची न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अधीन राहून पुन्हा पोलीस दलात पुनर्नियुक्ती करण्यात यावी असे आदेश शासनानं दिले. शासनानं घेतलेल्या सकारात्मक निर्णयांमुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला. भारतीय राज्यघटनेमधली 311(2)(ब) या कलमाला आव्हान देणारी ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली पहिली घटना असावी असं मला वाटतं. हे 4ही पोलीस कर्मचारी पोलीस दलात रुजू झाल्यानंतर या प्रकरणातल्या पोलिसांच्या नियुक्तीबाबतचं उदाहरण देऊन अशा प्रकारे बडतर्फ झालेल्या 138 पोलीस कर्मचाऱ्यांना या निकालामुळे लाभ झाला. न्यायालयामध्ये केस चालू होती आणि काही महिन्यांनी या केसमधनं 4ही पोलीस कर्मचाऱ्यांची निर्दोष सुटका झाली. या प्रकरणात मी माझ्या मित्रासह मुख्यमंत्री शरद पवार साहेब, गृहमंत्री, प्रधान सचिव, गृह विभाग आणि काही आमदारांना भेटत होतो. त्यातून या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय द्यायची माझी आणि माझ्या मित्राची धडपड फळाला आली असं मात्र मी निश्चित म्हणेन. या निर्दोष सुटलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 2 जण पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे, 1 जण पोलीस हवालदार पदावर आहे आणि 1 जण सगळे फायदे घेऊन सेवानिवृत्त झाला आहे. आयुष्यात खूप काही करण्याची इच्छा असते. तशी इच्छा माझ्याही मनात कायम आहे. मी कायम खारीचा वाटा म्हणून का होईना नित्य नियमानं काहीतरी समाजासाठी म्हणून करत आलो आहे. श्रोते हो, हा होता भाग 17वा. 18वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.